चला, थंबनेल बघून कळलं असेल की मी काय बनवते, तर ते कसं बनवते तेही एकदा बघून जा. तर सगळ्यात आधी गॅसवर पाणी ठेवलं आणि ते गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बघा सोयाबीन टाकलेली आहे. आता ही जी सोयाबीन आहे ती आपल्याला 3 ते 4 मिनिट अशी छान अशी मऊ होईपर्यंत उकडून घ्यायची आहे. असं छान त्याला खालीवरी करत राहा, म्हणजे जे खालचे खाली वरचेवरी राहणार नाहीत. त्याला छान असं खालीवरी करून घेतलं की थोड्या वेळाने काय करा, एका चाळणीमध्ये त्याला असं काढून घ्या. काढून घेतल्याच्या नंतर त्याला असं थंड होईपर्यंत ठेवा. फॅन खाली ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला, एका सोयाबीनमधलं पाणी काढून घेऊन. आता बघा, त्याच्यासाठी आपल्याला ती जी मॅरिनेट करण्यासाठी लागणारं साहित्य सांगते. तर हे मी जे प्रीमिक्स बघताय तुम्ही, हे मी रेडीमेड आणलं आहे. बघा, अशा प्रकारचं आहे. जर तुम्हाला हे प्रीमिक्स नसेल आवडत किंवा तुम्हाला जर नाही पाहिजे हे प्रीमिक्स, तर याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर जे मिळतं मार्केटमध्ये ते सुद्धा वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ते मीठ, तिखट आणि मीठ टाकावं लागेल. मी हे रेडीमेडच आणलं. तर बघा, हे जे स्क्वीज करून म्हणजेच त्याच्यातलं पाणी काढून ठेवलेले जे सोयाबीन आहेत ते आपण त्याच्यात मॅरिनेट केलेले आहेत, असे काही दिसत आहे. तर चला, आता ह्या तळण्याचं कसं तळायचं ते सांगते. एका कढई घ्यायची, त्याच्या गॅसवर ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. आता तेल गरम होईपर्यंत मी एक कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी आहे ती तयार करून घेते. त्याच्यासाठी बघा 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि ते असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पाण्यामध्ये. आता हे आपण आधी तळून घेऊया पटापटा. तुम्ही हातानं टाकलं तरीही चालेल, काही हरकत नाही. पण ते कॉर्नफ्लॉवर असतं म्हणून थोडं ते चिकट असल्या कारणामुळे मी काय केलं आहे, चमच्याचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या हातानं देखील तेलामध्ये टाकू शकता, काही अडचण नाही. आणि असं छान असं सारखं त्याला हलवत राहायचे, म्हणजे कसं ते चव बाजूनी काय होईल, तळल्या जाईल. एकदम टाकून देऊन थोड्या वेळानंतर नाही हलवायचं, लगेच तेलात टाकल्या त्याला हलवत राहायचं कंटिन्युअसली. बघा, हे तळल्याच्या नंतर असे रेड दिसतंय, असं छान वाटते. आता आपण त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊ. तर ग्रेव्हीसाठी त्याच कढईमध्ये मी ते तेलामध्ये लसूण टाकलेलं आहे. आता थोडासा वरून कांदा टाकूया. तुमच्याकडे जर शिमला मिर्च असेल किंवा कॅबेज म्हणजेच पत्ताकोबी असेल, तेही तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता. चवीला फार छान लागते. पण काय ना, माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी टाकलं नाही आहे. त्याच्यानंतर आहे बघा, 2 ते 3 चमचे टोमॅटो सॉस टाकलेला आहे. त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस इतकं तुम्हाला ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करावं लागेल. जर शिमला मिर्च आणि कोबी जरी टाकली तरीही छान लागेल. ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून टाका. पण काय आहे ना, आपल्याकडं जे आहे त्याच्यामध्येच आपण ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे ना, की हे पाहिजे ते पाहिजे. मी तर फरमाईश कधी करत नाही. बघू, आणि तेच खरा शेफ असतो किंवा तेच खरा कुक असतो की जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच उत्तम काहीतरी बनवून खायला घालेल. माझं तर असंच आहे म्हणणं. तोच उत्तम शेफ असतो जो की असलेल्या गोष्टीमध्ये असं एकदम असं छान काहीतरी खायला करून घालेल, ना की हे खूप जास्त साहित्य लागतं. तसं तर मग कुणीही बनवू शकतं. आता जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच काहीतरी टेस्टी बनवून घातलं पाहिजे, मला तरी असं वाटतं. तर चला पुढं सांगते. ही जी मगाशी मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली होती की नाही, ती आहे. ही आपण अशा याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहोत. आणि त्याच्यावर काय करायचं, थोडंसं त्याला हलवून घेऊ आता. आणि वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे. जितकी तुम्हाला ग्रेव्ही जास्त आवडते तितकं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता. छान लागतं. म्हणजे जर जास्त ग्रेव्ही हवी तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे त्यामुळे ते काय होईल, अशी दाटसर स्लरी तयार होईल तुमची. अशी काय पाण्यासारखी अशी राहणार नाही, असं छान घट्टसर त्याला येईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला आपली जी तळून घेतलेली जी सोयाबीन आहे ती ॲड करायची आहे. आणि छानपैकी यालासुद्धा 2 ते 3 मिनटं काय करायचे, छान असं त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे. म्हणजे काय होईल, ती जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये मिक्स होईल. आणि बघा, तयार आहे आपली सोया चिली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.